नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा, इकडे मी मीटरचं अस्तर घेतलंय, ते पण तुम्हाला मोबाईल पॅटर्न मला डिझाईन पाठवली, बंद गळा आहे मागे तर बघा। आणि हे ना साडीचं ब्लाउज पीस आहे आणि अस्तर आहे याचं आहे। तुम्ही पूर्ण नक्की बघा, मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित डिटेलमध्ये म्हणजे दाखवायचा प्रयत्न करते। आणि बघा, हे मापाचं ब्लाउज आहे, पण हे ना याचा गळा आहे ना मागे उतरलेला आहे। त्यांनी मला बंद गळा सांगितला आहे मागून, आणि पुढे ना पान गळा आहे। तर मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवते बघा। 38 साईजचं ब्लाउज कटिंग आहे, प्रिन्सेस कट आहे। आणि हे ब्लाउज जे मापाचं आलंय ना, ते पण मला मी स्टिचिंग केलेलं आहे ते म्हणजे असं आहे ना, माझे किती दिवसापासून कस्टमर तेच खूप झालेले आहे। आणि 10-12 वर्षापासून 15 वर्षापासून धरा तुम्ही फिक्स कस्टमर आहे की ते परत परत म्हणजे शिवण्यासाठी येताना मग ते माझेच स्टिचिंग केलेले ब्लाऊज मला आणून देतात। आणि बघा, मी इकडे ना 9.5 घेतलं जास्त, आणि 1.5 इंच 2 इंच जास्तचा कपडा इथं आपण घ्यायचा आहे। असं मी हे फोल्ड करण्यासाठी ना बघा, इथून कट करून घेते, जेणेकरून ना हा कपडा स्लीवसाठी आपल्याला वापरायला कामात येईल। कैची कुठे ठेवली मग? बघा, इकडे ना फोल्ड करण्यासाठी ना कट करून घेते। हा आहे ना स्लीवसाठी पाहिजे, त्याच्यासाठी मी त्याला ना साईडला ठेवते। बंद गळ्याचं ब्लाऊज आहे मागून। आणि बघा, इकडे हे ना 2 फोल्ड केलेला आहे, बघू शकता तुम्ही। असं काही मीटरचं असतं ना, पहिल्यापासून तुम्हाला जर समजत ना, म्हणजे शिकणारे असतील ना, तर तुम्ही नक्की पूर्ण व्यवस्थित बघा। आणि बघा, असं 4 फोल्ड केले पहिल्यापासून, तर तुम्हाला व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। आता मला जेवढं समजवता येतं तेवढं समजवते मी। आता बाकी तुम्ही ना थोडंसं जर इकडे तिकडे नाही ॲडजस्ट करून समजू शकता। आणि बघा, इकडे शोल्डर आहे ना, मी बंद गळा आहे ना, त्याच्यामुळे शोल्डर आहे ना इथं 6.5चं घेते शोल्डर, कारण 5.5 आहे ना तर थोडं कमी होईल म्हटलं, मग 6.5चं घेते। कारण हा गळा मागचा गळा जो पूर्ण बंद आहे, मग तो आहे ना थोडं जास्त घेतलेलं बरं। तर इकडे शोल्डर 6.5 घेतलंय। हे नाही आहे, हे आहे पिंक कलरचं, ते बघू शकता तुम्ही। आणि हा मुंडा आहे ना, हा पण 6.5 घ्यायचा आहे, ते बघा। आणि एक वरती आणि अर्धे इंच वरती व्यवस्थित असं टिक करून द्यायचंय। हे ना बॅक साईड लाईन, हे फ्रंट साईड लाईन, एवढं कटिंग करायच्या टायमाला आपल्याला 4 नाही 7 मध्ये कटिंग करायचे। पहिले हे कटिंग करून घ्या, बॅक साईड निघून जातो, मग फ्रंटलाही काटायचं आहे। आणि बघा, इकडे ना मुंडा आर्मोल्ड म्हणतो ना, ते पण मी 6.5 घेतलेलं आहे, बघू शकता। शोल्डर 6.5 घेतलं, ते पण कारण बंद गळ्याचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे। आणि पुढचा जो गळा आहे ना, मला थोडा डीप सांगितला आहे, पान गळा आहे, तर मी इथे ना 7 घेते पुढचा गळा। कस्टमरचे ब्लाऊज मी तुमच्याशी शेअर करते, बघू शकता तुम्ही। पान गळा आहे ना, तर मी ते नंतर कट करते। आता म्हणजे नॉर्मल असा गोलच करून दाखवते तुम्हाला, ते 4 फोल्ड आहे ना, त्याच्यामुळे मग मी नंतर तुम्हाला त्याची ड्रॉइंग करून कापून दाखवेल। आणि बघा, इकडे ना छातीचा भाग आता घ्यायचा आहे। 38 साईज छाती आलेली आहे, म्हणजे चेस्ट। तर बघा, इकडे एक घडी आली 9.5ची, सॉरी 9.5 आला एक घडी। आणि 2 इंच आपलं जास्तीचा कपडा इथं आपण शिलाईसाठी घेतो ना, त्याच्यासाठी। कमरेची फिटिंग आली आहे तर 9 घेते मी इथं कमरेची फिटिंग। 4 घड्या केले ना, तर बघा 36 साईज आहे कमरेची, तर मी इकडे एक घडी 9ची घेतली। 4 घड्या म्हणजे 4 भाग करायचे 36चे, तर त्याच्यातून एक भाग 9 घेतला आहे। तर इथं पण 4 भाग करायचे, एक भाग 9.5 घ्यायचा आहे। 38 साईजचं ब्लाऊज आहे, बघू शकता। इथं आहे ना जास्तीचं 1.5 इंच घेतलंय मी। खूप छान आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित ड्रॉ करून दाखवलेला आहे। प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे, पण मी ना आता प्रिन्सेस आणि हा पुढचा पानगडा हे नंतर कटिंग करते। पहिले ना आपण एवढं कट करून घेऊ, ते तुम्हाला व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करते। कस्टमरचे ब्लाऊज तुमच्यापाशी शेअर करते कटिंग करताना, कारण कस्टमरचे म्हटले ना तर परफेक्ट शिवून द्यावे लागतात त्यांना। आणि म्हणून म्हटलं चला आपण जेवढं करतोय ना तेवढं तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करते मी। आणि खरंच माझे व्हिडिओंना आहे ना तुमच्यासारख्या गोड ताई दादांचा खूप सपोर्ट मिळतोय मला। इतक्या छान छान कमेंट आल्या आहे काल,
खरंच त्या ताईचं धन्यवाद, मी मनापासून धन्यवाद करते त्या ताईचं, की ताई तुमच्यामुळे आम्हाला आहे ना खूप छान असं शिकायला मिळतंय. मी पण हेच काम करते असं 2-3 कमेंट मी इतक्या छान वाचल्या ना, मला खूप आनंद झाला. त्या ताईंना मी मनापासून खरंच धन्यवाद बोलते. आणि बघा इकडे ना हा बॅक पार्ट मी काढून घेतला बघा, 4 फोल्ड केला होता ना, तर बॅक पार्ट साईडला ठेवला. आणि आता हा फ्रंट पार्ट आहे, पुढचा भाग बघू शकता तुम्ही. आपल्याला आहे ना पुढे हुक घ्यायचे प्रिन्सेसमध्ये. आणि बघा फ्रंट पार्ट आहे ना, इथं मी 7चा गळा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तो गोल केलेला आहे, म्हणजे मला पानगळा घ्यायचा आहे, पण आता नॉर्मल तुम्हाला दाखवण्यासाठी मी गोल केला होता. आणि बघा इकडे ना पानगळा मी मस्त कट करून ड्रॉ करून घेते. हे बघा छान असं मस्त इथून आहे ना आपल्या हाताची ड्रॉइंग जर तुमची छान असेल ना, तर खरंच खूप छान येईल बरं का हा पानगळा. बघा थोडंसं आहे ना खाली जाऊ द्यायचं आहे, त्यांना आहे ना थोडासा डीप पाहिजे आणि मोठा पाहिजे गळा खालून बी लांबीला बी, त्याच्यामुळे म्हटलं मग चला. बघा इथं इतका मस्त आलेला आहे ना हा पानगळा, त्या कट करून दाखवते मी तुम्हाला. बघा छान असं मस्त सुंदर गळा झालेला आहे. वरून आहे ना 2.5 इंच घ्या तुम्ही. आणि ना ड्रॉइंग जर चांगली राहिली ना तुमची, बघा किती छान आलं ना पानगळा, एकदम सुंदर वेअर करून 1 नंबर दिसतो हा. आणि बघा हा गळा मी साईडला ठेवते आता. आणि आता आहे ना प्रिन्सेस कटचे आपल्याला आहे ना माप घ्यायचे, ते मी इथं दाखवते तुम्हाला. इथं आहे ना 3 घेतलं मी, हे बघा खालून 3 घेतलेलं आहे. याचं जे मधलं अंतर आहे ना 3 पासून, हे 2 घेतलं, बघू शकता. हे 3 घेतलं, हे 2 घेतलंय इथं आपण. आणि वरती ना 1.5 इंच अशी सिद्धी लाईन घ्यायची आपल्याला. ही बघा ही जी लाईन ड्रॉ केली ना आपण, ही 1.5 इंचची सिद्धी लाईन घ्यायची. आणि आता बघा सर्वात वरती मेजर टेप ठेवून व्यवस्थित मधोमध असा व्यवस्थित ठेवून 10.5 वरती आपल्याला पॉईंट काढायचा आहे. हा आहे ना 10.5 वरती पॉईंट काढला आहे, बघू शकता. खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगायचा माझी काही एवढी भाषा गावाची भाषा आहे, थोडीफार माझं कसं राहतं एवढं परफेक्ट स्टिचिंगची भाषा वेगळी पडते, मला तेवढं जमत नाही, पण मी तुमच्यासाठी खूप प्रयत्न करते. आणि बघा इकडे ना हा जो टक्स आपण 3 वरती घेतला ना, तर हा पॉईंट आहे ना त्याच्यासमोर आपल्याला आहे ना 3.5 घ्यायचा आहे. हे बघा, हे बघा 3.5 घेतला ना इथून. आणि असा काही व्यवस्थित हा जो राऊंड आहे ना, हा असा गोल येऊ द्यायचा, असा सिद्धा नाही येऊ द्यायचा, एवढा आठवणीने करायचं आहे. बघा असं सिद्ध नाही येऊ द्यायचं आहे आपल्याला, मी असा अंदाजाने तुम्हाला दाखवते. असा सिद्धा नाही येऊ द्यायचा. हा जो राऊंड आहे ना आपला, जेणेकरून आहे ना आपला हेच मेन कटोरी जो छातीचा भाग राहतो इथंच आपला व्यवस्थित सेटमध्ये येतो. आमच्या इथं रोडावरती घर आहे ना, थोड्या गाड्यांचा आवाज येतो, ते तुम्ही समजून घ्या. आणि बघा हा जो राऊंड छान यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही हा आहे ना इथूनच थोडंसं असं आहे ना राऊंडमध्ये घ्यायचं आहे. ही जी लाईन आहे ना हिला आपल्याला जॉईन करायचं, हे अटॅच करायचं आहे. म्हणजे हे बघा आलं ना प्रिन्सेस कट. आणि हे ना ही जी 3ची लाईन घेतली ना, आणि हे 3.5चं, याला असं सिद्ध जॉईन करायचं आहे. तुम्ही पहिले असं बी लाईन जॉईन करू शकता, असं काही नाही, पण आता मला जसं योग्य वाटतं तसं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. बाकी तुमची जशी पहिल्यापासून लक्षात असेल की नाही हे ठीक आहे ते ठीक आहे, तसं बी करू शकता, असं काही नाही. पण प्रिन्सेस कट इकडनं करा का इकडनं करा, कटिंग तर एकच येणार आहे. आणि बघा आता तुम्हाला कट पण करून दाखवते मी. तर खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला खरंच मनापासून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, बघू शकता तुम्ही. आणि ना इथून आहे ना आपल्याला व्यवस्थित जिथून आपण व्यवस्थित लाईन पाडलेली आहे ना चॉकची, तिथून हे करायचं आहे. बघा छान आलं ना मस्त प्रिन्सेस कट. आणि ना हा जो मध्ये एक टक्स देतो ना आपण, तो पण घ्यायचा आहे आठवणीने. मी तुम्हाला ते पण घेऊन दाखवते. मेजर टेप आपल्याला हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट आपण 10.5चा पॉईंट घेतला ना, याच्या समोरासमोर 2.5 वरती आपल्याला मेजर टेप 2.5 घ्यायचं. इथून तर इथून 2.5 इंचवरती हा एक टक्स घ्यायचा आहे स्टिचिंग करताना. मग जेणेकरून आपला हा जो फुगा राहतो ना, पफ म्हणतो आपण,
तो पफ खूप छान आहे, तो प्रिन्सेस कटचा. आणि ज्याने आपलं जे अंगावरती ब्लाऊज जे आपलं मेन छातीचा भाग राहतो ना, तिथं खूप छान बसतं, फुगा होत नाही, म्हणतो ना चिप्पट होतो ब्लाऊज प्रिन्सेस कट, ते पण नाही होणार, एवढी मी गॅरंटी देते तुम्हाला. हा टक्स आठवणीने घ्या. इथं जर जॉईन करायचं राहिलं ना आपल्याला, तिथं आहे ना व्यवस्थित ताणून नका स्टिचिंग करा. ताणायचं हे पण नाही ताणायचं, हे पण नाही ताणून करायची स्टिचिंग आपल्याला. एकदम दोघं सेम ढिल्या हाताने स्टिचिंग करा. एवढा जो भाग आहे ना त्याच्यामुळे ना आपलं हे प्रिन्सेस कट ब्लाऊज कुठे पण असं ताणलं जाणार नाही, चिप्पट पण नाही होणार नाही. हा फुगा पण छान आहे तो पफ, त्याच्यामुळे आपलं आहे ना जे ब्लाऊज अंगावरती वेअर करतो ना ते एक नंबर दिसतं, छान दिसतं. आणि बघा इकडे ना पुढे हुकचं ब्लाऊज आहे, तर मी ना हे पण इथं कट करते, कारण मागून आहे ना बंद गळा आहे, त्याच्यामुळे बघा फ्रंट पार्ट एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला खूप मनापासून सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी. बघू शकता तुम्ही, प्रिन्सेस कट 38 साईजचं ब्लाऊज आहे. परत तुम्हाला समजावून सांगते, तर नक्की तुम्हाला जर मी कुठेही इथं बघा तुमच्यासमोर कटिंग करते ना, तर कुठेही फार्मा वगैरे वापरलेला नाही आहे का, पेपर कटिंग नाही आहे, काहीच नाही. बघू शकता तुम्ही. आणि बघा इकडे आहे ना मला 5 इंचवरती हा जो मागचा टक्स आहे ना, हे 5 इंचवरती घेते मी. बॅक पार्ट आहे हा, आणि हा टपची लांबी ना मागे बंद गळा आहे, तर त्याच्यामुळे इथे ना 4.5 घेते मी. हे बघा 4.5 घेतली इथं. आणि हा जो मागचा बंद गळा आहे ना तो 3 घेते मी इथं. आणि हे इकडनं जी गळ्याची लांबी आहे ना ते बंद गळा आहे, तर त्याच्यामुळे मी ना इकडनं पण 3च घेते, कारण ज्या शोल्डरमध्ये आपला अर्धा इंच जाईल तर 2.5चा गळा येईल बरोबर. म्हणजे जास्त बी बंद नको, पण नॉर्मल असा बंदच पाहिजे त्यांना कस्टमरला गळा. बघा ही रुंदी 3 घेतली, हे 2.5, हे पण 3 वरती गळा कटिंग केलेला आहे मी. हा पण बघू शकता किती छान आणि सोप्या पद्धतीने मागचा गळा आहे ना, खूप इझी आहे, स्टिचिंग करायला पण एवढं काही हे नाही जात. आणि याच्यात मेन म्हणजे गळा उतरायचा चान्स नाही राहत. तर बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मस्त असा प्रिन्सेस कटचा बॅक पार्ट, फ्रंट पार्ट एकदम छान आणि मस्त समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. कस्टमरचे ब्लाउज तुमच्याशी शेअर करते, कारण कस्टमरांना आहे ना परफेक्ट ब्लाउज लागतात, ते पण तुम्हाला पण माहीत असेल. असं काही नाही, स्वतःचं ब्लाऊज खराब झालं तर काही वाटत नाही, पण दुसऱ्याचं ब्लाऊज कसं राहतं, खूप आपण म्हणजे घाबरून बनवतो की नको खराब नको व्हायला. कसं राहतं, आपलं जर एक ब्लाऊज पण खराब झालं ना तर आपले दुसरे 2 कस्टमर येत नाही आपल्याकडे स्टिचिंग करायला, बरोबर ना. आणि बघा इकडे ना मला एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही बाईची रुंदी किती घेता, तर मी त्यांना पण आज समजावून सांगते आणि तुम्हाला पण समजावून सांगते. ती माझी पण गलती, मी काय त्याच्यात रुंदी वगैरे मला कसंच सुरुवातपासून जशी कटिंग करतो ना तेच जास्त सवय. मी तुम्हाला बोलली ना, मला व्हिडिओमध्ये एवढं माप घ्यायचं, बोलायची एवढी बॅकग्राऊंडवरती खूप बनवलेले, पण मी तुमच्यासाठी ना खूप प्रयत्न केलेले आहे की बोलायचं की कसं समजावू शकतो आपण, तुम्हाला समजायला पाहिजे. मी बोलते ते मला कळतंय, पण तुम्हाला पण कळायला पाहिजे त्याच्यामुळे बघा मी इकडे ना हा छातीचा भाग आहे ना आपला, आपण घेतला इथं किती घेतला आहे छातीचा भाग, 9.5 घेतला आहे. तर म्हणजे 38 साईजचं मग ब्लाऊज कठीण आहे, तर ते 9.5 आली एक घडी, तर एक घडी 9.5 आली ना, तर आपल्याला ते 9.5 मधून अर्धा इंच मायनस करायचं आहे, आणि ते मग 9 येणार आहे. मग याची ब्लाऊजची जी रुंदी राहते ना बाईची, ती आपल्याला 9 घ्यायची. तर कपडा आहे ना मी थोडंसं जॉईंट देणार आहे, कारण आहे ना कमी पडेल. मीटरचा कपडा सुद्धा कमी पडतो, बघितलं ना, कारण माझ्याकडे ना जास्त करून लॉंग स्लीवच्याच ब्लाऊज येतात. आणि बघा इकडे ना मी 9 घेणार आहे. हे बघा बरोबर 9 आलेलं आहे, आणि त्याच्यामधून मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित माप पण लिहून दाखवणार आहे कसं घेतलं आहे. असं रुंदी 9 घेतली एवढं लक्षात राहू द्या आता. आणि बघा मी तुम्हाला पूर्ण स्लीव एकदम कशी कटिंग करते ते पहिले ना स्लीवची आपण लांबी मापून घेऊ किती आहे. असं बघा 10ची आलेली आहे इथं, तर इथं मी ना 10 आहे ना ते 1 इंच वाढवून घेते, 11 घेते. बघू शकता तुम्ही 11 घेतली इथं, आणि इकडनं पण 11च घ्यायची पहिले, आणि 11 इथून पण 11 घेतली. बघू शकता. आणि मेन बात आहे ना इथं 3.5 वरती आपल्याला आठवणीने टिक करायची. हे जे आहे ना याचं अंतर, याचं आणि याचं 3.5
घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग आपले जे बाई स्लीवचा जो आकार राहतो ना, तो असा व्यवस्थित आपल्याला इथून असा राऊंडमध्ये व्यवस्थित तुमची ड्रॉइंग छान असेल तर खूप छान असा मस्त ड्रॉ होतो स्लीवचा, बघू शकता तुम्ही. आणि इथूनच आहे ना आपल्याला मच्छी कट पण काढायचा आहे. इथूनच असं थोडंसं आहे ना, तुम्हाला प्रॅक्टिस जर असेल ना तर खूप छान येईल. बघा हा मच्छी कट आला. कटिंग करताना मी स्टिचिंग करते ना तेव्हा कट करते हे, कारण मला पण एवढं म्हणजे ते ना उलटं पुलटं जॉईंट तुम्हाला भीती वाटते ते, आणि खोलायला मला नाही आवडत ब्लाऊज, त्याच्यामुळे मी जास्त करून स्टिचिंग करता करता काही गोष्टी करते. तर बघा इकडे दंडघेर आहे, 6 आहे दंडघेर, पावणे 6 आहे म्हणजे मी 6 घेतला इथं, आणि 1.5 इंच जास्तीचं असं बघा छान असं मस्त. खालचा दंडघेर पण दाखवला, किती घेतलं ते पण मी दाखवलंय तुम्हाला. आणि बघा ही मेन आपलं, आता मेन शिलाई आपण कुठे घ्यायची फिटिंगची, खाकीचं जे आपलं हे माप राहतं ना, हे तर तुम्हाला मी सांगितलं की 9 रुंदी घेतली, पण आपली मेन फिटिंग कुठं येणार आहे ते तुम्हाला मी समजून सांगते. बघा आपलं जे मापाचं ब्लाऊज राहतं ना, ते असं स्लीव उलटी करून घ्यायची आहे, आणि ती हे उलटावून घेतली ना, त्याच्यानंतर हे ना 2 मिनटं मी साईडला ठेवते. आणि बघा उलटवून घेतल्यानंतर आपलं जे मेन शोल्डर राहतं, जे जॉईंट राहतं ना शोल्डरची शिलाई, तिथं मेजर टेप ठेवायचा आहे. आणि इथं जी मेन शिलाई राहते आपली फिटिंगची, तिथपर्यंत आपल्याला मेजर टेप मापून सर आणायचं आहे. बघा इकडे आलेली आहे, इकडे 8.5 आलेली, तर बघा मी इकडे 8.5 वरती आपली मेन शिलाई निघेल. हे बघा 8.5 इथं आलंय, एवढं लक्ष आपली म्हणजे मग आहे ना, सॉरी 8.5 आली इथं, म्हणजे ज्याच्यामुळे ना आपलं ना इथं ब्लाऊज एक्स्ट्रा आपल्याला आहे ना कपडा जास्त शिलाईसाठी पण मिळतो. आणि ताणून ही स्लीव जेव्हा आपण ब्लाऊजला अटॅच करतो ना, स्टिच करताना ही सुद्धा ताणून लावायची नाही, नाही तर आपण काय म्हणतो थोडं कमी पडतंय कपडा तर ताणून लावू, तसं कधीच करायचं नाही, खरं सांगते तुम्हाला. त्याच्यामुळे ना एका साईडला फुगा होतो, एका साईडला मग ते शोल्डर उतरतो, एका साईडला मग कोण कस्टमरचं राहतं ते सांगतं माझं ब्लाऊज शोल्डर मधून ताणलं जातं आहे, नाही तर एका साईडला फुगा होतो, असं होतं. त्याच्यामुळे ना स्लीव तुम्ही ताणून नका स्टिचिंग करू. आणि बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला खरंच समजलं असेल ना, तर नक्की मला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा मी इकडे 8.5 याची फिटिंग घेतली, आणि इकडे 1.5 इंच जास्तीचं. खूप छान आणि सोप्या पद्धतीने बघा पूर्ण ब्लाऊज तुम्हाला मी हे केलं, कटिंग करून दाखवलेलं आहे. आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, 38 साईजचं आहे. मला खरंच सांगते तुम्हाला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी कस्टमरचे ब्लाऊज शेअर करते मी, असं नाही की मला दाखवायचं आहे तुम्हाला, म्हणजे माझे कस्टमरचे ब्लाऊज कोणत्या साईजचे राहतात ते तुमच्याशी शेअर करते. मला सुद्धा त्या साईजचे ब्लाऊज असतील ते नक्की तुम्ही कटिंग करू शका. कुठे जर तुम्हाला नाही समजलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी नक्की ते मला जेवढं येईल तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, बाय.